नाही, कालच महायुती म्हणून सन्माननीय तटकरे साहेबांचा हा फॉर्म भरला गेला आणि विराट सभेचं आयोजन करून एक चांगला शुभारंभ प्रचाराचा काल अलिबाग येथे पार पडला. आणि मी आवर्जून सांगेन, दापोली, खेड, मंडणगड या तिन्ही तालुक्यामधील महायुतीचे सर्व घटक पक्ष आम्ही एकत्र मिळून आमच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटवार बैठका देखील पूर्ण झालेल्या आहेत. येत्या काही दिवसामध्ये आमचे जिल्हा परिषद गटवारांचे मेळावे देखील होणार आहेत. आणि युती म्हणूनच राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजपा असेल, आरपीआय असेल, आम्ही सर्व पक्ष एकत्र म्हणून प्रत्येक गावामध्ये आमच्या गावभेटी देखील सुरू झालेल्या आहेत. पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये प्रत्येक वाडीपर्यंत महायुतीच्या मार्फत आम्ही सर्व पोहोचणार आहोत. आणि महायुतीचा प्रचार करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पुन्हा पंतप्रधान करायचंय, ह्यासाठीचं आवाहन आम्ही जनतेला केल्याच्या नंतर जो प्रतिसाद मिळतोय तो अतिशय उल्लेखनीय आहे. किंबहुना दापोली मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीचा ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला संबंध रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य हे दापोली मतदारसंघामध्ये असेल. इतकं चांगलं वातावरण हे आज आम्हाला पाहायला मिळते. आणि महायुती म्हणून आमची मूठ आता मजबूत झालेली आहे आणि म्हणून आता ही मूठ कोणीही उघडू शकणार नाही, तोडू शकणार नाही. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या सगळ्या निवडणुका ह्या आम्ही महायुती म्हणून लढत असताना एक चांगली मोठी ताकद ही आमची कोकणामध्ये आज उभी राहते. नाही, नक्कीच शिवसैनिक म्हणून आम्हाला आशा होती. तळ कोकणामध्ये, कोकण म्हटल्यानंतर ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे संपूर्ण कोकण आहे. परंतु तळ कोकणामध्ये नक्कीच शिवसेनेला जागा मिळायला हवी होती अशी आमची इच्छा होती, आजही आहे. परंतु शेवटी पक्षाचा आदेश आहे, महायुतीचा आदेश आहे आणि म्हणून जे आमचे उमेदवार आहेत नक्कीच त्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी महायुती म्हणून आणि शिवसैनिक म्हणून आम्ही नक्कीच उभे राहू. नाही, असं अजिबात नाही. किंबहुना मी असं आताच सांगितलं, दापोली मतदारसंघामध्ये असेल किंवा रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये देखील काल जी महायुतीची सभा झाली त्या महायुतीच्या सभेमध्ये सगळेच होते की शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसेचे देखील नितीनजी सरदेसाई सभेला उशिराने येऊ शकले, म्हणजे सभेला येऊ शकले नाहीत, परंतु फॉर्म भरायला ते देखील उपस्थित होते. आणि म्हणून मला वाटतं सगळे घटक पक्ष आम्ही मजबूतीने एकत्र आहोत. नाही, समझोता काय झाला, चर्चा काय झाली, त्या चर्चेमध्ये मी नसल्यामुळे मी त्याच्यावरती काय बोलू शकणार नाही. परंतु एवढं मात्र नक्की आहे की महायुती म्हणून काल उदयजी सामंत यांनी देखील पत्रकार परिषद घेऊनच सांगितलेलं आहे. आज भैया सामंत हे अतिशय तळागाळामध्ये काम करणारी व्यक्ती आहे आणि त्यांना भविष्यात न्याय मिळावा अशी आमची देखील इच्छा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.